महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिन आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्त मुंबईसह विविध जिल्ह्यांच्या प्रमुख ठिकाणी ध्वजवंदन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाचा मुख्य शासकीय सोहळा हा मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात संपन्न झाला। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय नेते आणि शासकीय पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते। या सोहळ्यात मुंबई पोलीस दल आणि अग्निशमन दल यांच्यासह सुरक्षा यंत्रणांच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन केलं। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकात जाऊन शहीदांना अभिवादन केलं। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं। उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ध्वजवंदन संपन्न झालं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे। आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं हाच आमचा निर्धार आहे। महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे। सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहेत। ही वेळ आहे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची, एकमेकांमधले हेवे दावे पक्षभेद अंतर्गत वाद भांडणं गाडून देशासाठी एकजुटीने उभं राहण्याची। ही राजकारणाची वेळ नाही, राष्ट्रकार्याची वेळ आहे। पहलगाम मधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या, याचा बदला देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि आपले शूर सैनिक नक्की घेतील। त्या कामात मराठी पाऊलही पुढे असेल हे मी खात्रीने सांगतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।